निर्भीड निष्पक्ष उटंकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। जोरवे पिंपरणे शिवारात वाळू तस्करांवर मोठी कारवाई। 60,17,000 रुपयांची वाहनं जप्त करत 7 जणांविरुद्ध संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संगमनेर तालुक्यातील पिंपरणे परिसरात परवरा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर तालुका पोलिसांनी निर्णायक अशी कारवाई केली आहे। यावेळी तब्बल 60,17,000 रुपये किमतीची वाहने व साहित्य जप्त केलंय। ही कारवाई मंगळवारी दिनांक 13 रोजी मध्यरात्रीनंतर 1:15 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे। या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यात वाळू तस्करांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। त्यांचे आता धाबे दणाणले। पिंपरणे परिसरातील परवरा नदी पात्रात रात्रीच्या अंधारात फरांडीच्या केनी साह्यानं नदीपात्रात खोल उत्खनन करून टिप्पर व ट्रॅक्टरद्वारे अवैध वाळूची वाहतूक केली जात असल्याची माहिती तालुका पोलिसांना गुप्त खबऱ्यामार्फत मिळाली। या माहितीची खातरजमा झाल्यानंतर पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तातडीनं विशेष पथक तयार करून पथकासह पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे, पोलीस कर्मचारी सचिन उगले, धनंजय महाले, बाबासाहेब सिरसाट व सचिन सोनवणे यांनी नियोजनबद्धरित्या घटनास्थळी छापा टाकला। अचानक झालेल्या या कारवाईमुळे वाळू उपसा करणाऱ्यांची धावपळ उडाली। पोलिसांनी घटनास्थळावरून अवैध वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची व साहित्य देखील ताब्यात घेतलंय। या कारवाईमध्ये 40 लाख रुपये किमतीचा जो आहे जेसीबी, 10 लाख रुपयांचा आहे तो टिप्पर, 10 लाख रुपयांचा ट्रॅक्टर, 12,000 रुपये किमतीची 2 ब्रास वाळू, त्याचबरोबर 5,000 रुपये किमतीचं लोखंडी फरांडी म्हणजे केनी, असा एकूण 60,17,000 रुपये किमतीची वाहने जी आहेत ती जप्त केली आहेत। सर्व वाहने जी आहेत ती पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात सुरक्षित ठेवण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन सोनवणे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। यावरून आता पोलिसांनी सूरज संजय पवार, विशाल राजू रणशूर, दोघेही राहणार घुलेवाडी, त्याचबरोबर ऋषिकांत कारभारी वरपे हा कनोलीचा राहणार आहे, संतोष पंढरीनाथ भवर हा जोरव्याचा राहणार आहे, शशिकांत शिवाजी नागरे हा मालुंजाचा राहणार आहे आणि अविनाश अनिल मिसाळ हा घुलेवाडीचा राहणार आहे। अशा 7 जणांविरुद्ध विविध कलमान्वये आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या गुन्ह्याचा पुढील तपास आता पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एस उगले हे करत आहेत। दरम्यान तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे संगमनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व तस्करी रोखण्यास मोठी मदत होणार आहे। अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर यापुढे देखील कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा यावेळी पोलीस प्रशासनानं दिला आहे। दरम्यान ही कारवाई झालेलं ठिकाण हे जोरवे पिंपरणे या प्रमुख गावांना जोडणाऱ्या पुलाजवळ आहे। हा उपसा माजी आमदारांचा निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या कार्यकर्त्याचा शेताजवळून सुरू होता। यामुळे हा उपसा माजी सरपंच असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्याच्या संगनमताने सुरू असल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपूर्वी पिंपरणे येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात संगमनेर तालुक्याचे माजी आमदार यांनी अवैधरित्या वाळू तस्करी रोखण्याबाबत विधान केलं असताना दुसरीकडे मात्र त्यांचेच कार्यकर्ते वाळू उपशात सक्रिय आहेत का असं आता या चित्रामुळे दिसत आहेत। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।